महायुतीत शिंदेंची नाराजी कायम। बिहारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र गेले। सोहळ्यातही एकत्र दिसले, शिंदे मात्र एकटे गेले। सोहळ्यावेळी सुद्धा एकत्र दिसले नाही। फडणवीस शिंदेंमधला दुरावा कॅमेऱ्यात कैद। हुतात्मा चौकात तिथे अभिवादनावेळी सुद्धा फडणवीस आणि शिंदे समोरासमोर आले। दोघांचा एकमेकांना नमस्कार। मात्र एरवी हसून संवाद करणाऱ्या दोघांमध्ये आज संवाद नाही। एकनाथ शिंदे नाराज असते तर त्यांनी मीडियासमोर नाराजी बोलून दाखवली असती। मंत्री संजय शिरसाट यांची शिंदेंच्या नाराजीवर प्रतिक्रिया। शिंदे स्पष्ट बोलणारे नेते असल्याची शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिंदे आणि भाजप यांच्यात पेटलेल्या वादावरून खासदार संजय राऊतांचा शिंदेंना टोला। जब सहना खुद को है तो बता तमाशा क्यों करना, एक्सपोज करत राऊतांचा शिंदेंना सवाल। ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजपच्या माजी नगरसेवकानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली। नौपाडा पोलिसात तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। शिवसेनेचे हरेश महाडिक आणि महेश लहानेला माजी नगरसेवक नारायण पवारांकडून मारहाण। सेना भाजप संघर्ष पेटण्याची शक्यता। ठाण्यात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला असताना एकनाथ शिंदे, गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला एकत्र येणार। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी पोलीस नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आज नेरूळला जाणार। 2 दिवस आधी पोलीस शिवतीर्थ निवासस्थानी नोटीस घेऊन गेले होते। राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक असल्याची माहिती। मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी शरद पवारांचा आग्रह। एकत्र मोर्चा काढता तर मग निवडणुकीला वेगळे का, असा पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना सवाल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा काँग्रेस नेत्यांना फोन। सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता। शरद पवारांच्या काँग्रेसबाबतच्या भूमिकेसंदर्भात बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। मुंबईत जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली। सूत्रांची माहिती। मुंबईबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही। जागा वाटपावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। अंतिम निर्णयापर्यंत आघाडीत बिघाडी म्हणायची गरज नाही, पेडणेकरांचं वक्तव्य। भाजप विरोधात सगळ्यांनी एकत्र यावं असंही आवाहन। मुंबई महापालिकेसाठी भाजपचा अंतर्गत सर्वे 100हून अधिक जागा मिळणार असल्याचा भाजपचा अंदाज। सध्या महापालिकेमध्ये भाजपचे 82 नगरसेवक। विरोधकांच्या वॉर्डात भाजप नवी रणनीती आखण्याच्या तयारीत। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी। जमिनीचे मूळ वतनदार असलेल्या 7 जणांचा न्यायालयाकडे अर्ज। 28 नोव्हेंबरला सुनावणी होणार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पोलिसांकडून चौकशी। आर्थिक गुन्हे शाखेनं 2 दिवसांपूर्वी येवलेंची चौकशी केल्याची माहिती। ईडीच्या प्रकरणातून आपली कधीच निर्दोष मुक्तता झाली आहे, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर कोर्टात आपल्या विरोधात एकही केस नसल्याची हसन मुश्रीफ यांची माहिती। कागलच्या विकासासाठी नाही तर ईडी आणि प्रॉपर्टीसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंची आघाडी। शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफांवर टीका। आरोप चुकीचे असल्यानं मुश्रीफ निर्दोष सुटले। मुश्रीफांवरील ईडीबद्दलच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठं यश। लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय। वडील अनिल देशमुख यांच्यावरच्या नाराजीतून सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला। सूत्रांची माहिती। विरोधात लढलेल्या उमेदवाराला अनिल देशमुखांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं सलील देशमुख नाराज असल्याची माहिती। प्रत्येकाला राजकारण करताना स्वातंत्र्य असतं। काही अडचणी आल्यामुळे सलील देशमुख यांनी राजीनामा दिला असेल त्यावर अजित पवार योग्य तो निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्ता भरणेंनी सलील देशमुखांच्या राजीनाम्यावर ही प्रतिक्रिया दिली।
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. काय समीकरण ठरणार याची उत्सुकता. जळगावातल्या जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबावतंत्र. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना. निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा नजीमुल्ला यांचा आरोप. नगराध्यक्षपदाच्या जवळपास 20 उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून दबाव. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांचा आरोप. याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती. सांगलीतील पलूस नगर परिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात. भाजपकडून सोनाली नलावडे तर काँग्रेसकडून संजीवनी पुदाले नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. दरम्यान अजित पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष. अहिल्यानगरमध्ये मनसेला धक्का. उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल यांचा तडकाफडकी राजीनामा. शेवटपर्यंत वाट पाहूनही नगरपरिषद निवडणुकीसाठी एबी फॉर्म न मिळाल्यानं गंगवाल यांची नाराजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.